नमस्ते माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. बघा, पांढरे केस काळे करण्यासाठी मेहंदीचा वापर आपण कसा करू शकतो किंवा मेहंदी कशी भिजवायची, मेहंदीनंतर काय करायचं, हे मी सगळं काही डिटेल शेअर केलं होतं, जेणेकरून तुमचे जे पांढरे केस आहेत ते लाल न होण्याऐवजी काळे होतील. आणि तो जो व्हिडिओ शेअर केला त्यानंतर बऱ्याच ताईंना रिझल्ट जो आहे तो मस्त जबरदस्त 100% मिळाला. पण काही अशा मोजक्या ताई होत्या, त्यांना रिझल्ट जो आहे तो हवा तसा त्यांच्या मनासारखा मिळाला नाही. काही ताईंचे जे केस आहेत ते लाल राहिले, पांढरे जे केस होते ते लाल राहिले, काळे झाले नाहीत. तर बघा, त्यांनी कोणत्या चुका केल्या, काय कारणं होती जेणेकरून त्यांचे जे केस आहेत ते काळे होण्याऐवजी लाल राहिले, लाल त्यांना कलर आला. तर ते सगळं काही या व्हिडिओमध्ये मी शेअर डिटेल करणार आहे, जेणेकरून परत जेव्हा तुम्ही ही मेहंदी लावाल आणि मेहंदीनंतर जी वस्तू तुम्हाला अप्लाय करायची आहे ते सगळं काही तुम्ही व्यवस्थित कराल, तेव्हा तुम्हाला जो कलर आहे तो काळा, नॅचरल काळा कलर तुमच्या केसांना मिळेल. आणि परत सांगते की 100% गॅरंटी आहे की हा उपाय तुम्ही केल्यानंतर तुमचे जे केस आहेत ते खूप मस्त, जबरदस्त आणि पांढरे केस काळे 100% होणार. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. सुरुवातीला आपल्याला पाहायचं मेहंदी कशी भिजवायची. तर इथं मी नुपूर मेहंदी घेतलेली आहे आणि लोखंडाची कढई घेतलेली आहे. लोखंडाच्या कढईमध्ये साधारणतः 125 ग्राम मी नुपूर मेहंदी घातलेली आहे. त्यानंतर 1 पोहे खायच्या चमच्याने मेथी दाणा आपल्या केसांसाठी खूप जबरदस्त असतो, त्यासाठी मेथी दाणा पावडर घातलेली आहे 1 चमचा आणि 2 चमचे आवळा पावडर घातलेली आहे. आवळा पावडर घालायला इथं अजिबात कंजूसी करू नका. आवळा पावडर 2 ते 2.5 चमचे, तुमचे केस जर खूप लांब असतील तर 3 चमचे सुद्धा घातले तरी चालेल. तर आवळा पावडर 2 चमचे मी इथं घातलेली आहे. त्यानंतर 2 कॉफीच्या पाऊच वापरलेले आहेत, जेणेकरून आपल्याला जो कलर मिळणार आहे तो बराच दिवस टिकेल आणि त्यासाठी आपण कॉफी पावडर नक्की वापरायचं आहे. आणि त्यानंतर इथं बघा, आता हे जे पाणी आता मी घालते ते चहा पावडरचं पाणी आहे. आणि चहा पावडरचं पाणी आता तुम्हाला वाटत असेल की इथं मी गरम का वापरते. बघा, थंडीच्या दिवसामध्ये मी हे केलेलं होतं आणि तोच व्हिडिओ मी परत शेअर करते, जेणेकरून ताईंचे जे प्रश्न आहेत ते मी कव्हर करू शकेन, यासाठी मी हा व्हिडिओ परत शेअर करते. आता आणखीन माझे केस जे आहेत ते पांढरे झालेले नाही आहेत. म्हणजे तुम्हाला माहीत होतं की हा व्हिडिओ मी पूर्वी शेअर केलेला आहे आणि तेव्हा माझे जे केस आहेत खूप जास्त पांढरे होते, पण मी बरेच ऑइल वगैरे बऱ्याच रेमेडी मी वापरलेले आहेत आणि पूर्वी जेवढे माझे पांढरे केस होते त्याच्या अर्धेसुद्धा आता राहिलेले नाही आहेत. हळूहळू माझ्या केसांचा जो कलर आहे तो नॅचरल ॲटोमॅटिक म्हणजे मुळासहितच काळा यायला सुरुवात झालेली आहे. बघा, ते चहा पावडरचं पाणी घातलं आणि त्याच्यानंतर 1 अंडं घातलेलं आहे आणि तेल घातलेलं आहे. तेल कोणचं घातलेलं आहे तर इथं मी मोहरीचं तेल वापरलेलं आहे, सरसो तेल वापरलेलं आहे. आणि त्यानंतर व्यवस्थित सगळ्या गाठी फोडून आपल्याला काय करायचं आहे, ही मेहंदी भिजायला घालायची आहे. आता एखादी वस्तू मागं पुढं झाली, तुमच्याकडे अवेलेबल नसली तर काही हरकत नाही आहे. आणि बऱ्याच ताईंचा प्रश्न असा असतो की अंडं त्यांना चालत नाही, अंड्याऐवजी तुम्ही दहीचा वापर नक्की करू शकता, तोच रिझल्ट तुम्हाला मिळेल. तर इथं मी अंडं घातलेलं आहे, तुम्ही हवं तर दही वापरू शकता. आता इथं बघा, आपली मेहंदी भिजवून घातलेली आहे. व्यवस्थित लोखंडी भांड्याला लावून घ्यायची आहे थोडीशी जास्त आणि त्यानंतर असं झाकण ठेवून आपल्याला भिजायला घालायचे आहे. साधारणतः आता इथं बघा किती वेळ भिजवायची आहे. अधूनमधून आपल्याला चमचा मात्र फिरवत राहायचं आहे या पद्धतीनं. तर साधारणतः तुम्हाला कमीत कमी 24 तास आणि जास्तीत जास्त 48 तासापर्यंत तुम्ही ही मेहंदी जी आहे ते भिजत घालू शकता. रिझल्ट जेवढी मेहंदी चांगली भिजेल तेवढं तुम्हाला रिझल्ट जो आहे तो परफेक्ट मिळणार आहे. आता बऱ्याच ताई म्हणतात की फंगस लागतं, बुरशी येते वरती. ताई नो, असं काही नाही आहे. नियमित तुम्ही 2-2 तासाला या पद्धतीनं 2-3 तासाला जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही या पद्धतीने चमचा जर हलवत राहिलात तर अजिबात त्याला बुरशी वगैरे लागत नाही किंवा वरती पांढरट भाग दाखवत नाही आणि मेहंदी खराब होत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की थोडीशी मेहंदी जी आहे ती घट्ट झालेली आहे भिजून, तर तुम्ही थोडंसं नॉर्मल पाणी यामध्ये घालू शकता. तर या पद्धतीने व्यवस्थित परत मी थोडंसं पाणी घातलं आहे, जेणेकरून आपली जी मेहंदी आहे ती व्यवस्थित भिजावी यासाठी. आणि व्यवस्थित परत हलवून मिक्स करून तुम्ही ठेवून टाकू शकता. साधारणतः 24 तास, म्हणजे कमीत कमी 24 तास आणि जास्तीत जास्त 48 तासापर्यंत ही तुम्ही मेहंदी जी आहे ती व्यवस्थित भिजू देऊ शकता. तर बघा, आता ही मेहंदी जी आहे ती भिजलेली आहे, 24 तास झालेले आहेत आणि त्यानंतर मी लावायला सुरुवात करणार आहे. तर इथं लावायच्या अगोदर मी परत काही वस्तू ॲड करणार आहे. मी यामध्ये सुरुवातीला अंडं घातलेलं आहे. तुम्हाला जर सुरुवातीला घालायचं नसेल तर तुम्ही लावायच्या अगोदर 2 मिनिट अगोदरसुद्धा अंडं ॲड करू शकता. त्यानंतर इथं खूप जास्त इम्पॉर्टंट वस्तू मी घालत आहे आणि ही वस्तू जी आहे ती आहे टी
ट्री ऑइल. ट्री ऑइल का घालते हे पण सांगते तुम्हाला. कोंड्याच्या ज्या आपण समस्या असतात म्हणा किंवा खाज वगैरे जे असतं, जे प्रकार असतो, तो सगळा या ट्री ऑइलनं आणि केस जे आहे ते सुद्धा लांब होण्यासाठी सुद्धा हे जे ऑइल मदत करतं. त्यामुळं ट्री ऑइल नक्की वापरा. खूप जास्त नाही, 3 ते 4 थेंब वापरायचे आहेत. आता बऱ्याच ताई कमेंट करतील की हे कुठं मिळेल. तुम्हाला ॲमेझॉनवरती ऑनलाईन मिळेल. आणि सोलापूरकरांसाठी सांगते, सोलापूरच्या ज्या माझ्या ताई आहेत त्यांच्यासाठी सांगते, हे बाळूगोटेच्या लाईनमध्ये दुकान आहेत. म्हणजे मधला मारुतीला बाळूगोटेच्या लाईनला जे दुकान आहे तिथं तुम्हाला कुठंही हे जे ऑइल आहे ते मिळून जाईल. तुम्ही थोडंसं चेक करा तिथं 3-4 दुकानं आणि तिथं तुम्हाला हे ऑइल जे आहे ते मिळून जाईल. तर बघा, ट्री ऑइल जास्त घालायचं नाही, 3 ते 4 थेंबच घालायचं आहे. कारण की हे जे ऑइल आहे खूप जास्त पॉवरफुल असतं. त्यामुळं साईड इफेक्ट टाळण्यासाठी आपल्याला 3 ते 4 थेंबच ट्री ऑइलचे घालायचे आहेत. अजिबात जास्त घालायचं नाही, परत सांगते मी. आणि त्यानंतर बघा, आता ही जी मेहंदी आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ही मेहंदी आपल्याला केसांना अप्लाय करण्यासाठी रेडी आहे. तर बघा, याची कन्सिस्टन्सीसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. खूप जास्त जर तुम्ही ही मेहंदी जी आहे पातळ केलात तरीसुद्धा ते केसातून टपकते आणि व्यवस्थित कलर मिळणार नाही तुम्हाला. आणि खूप जास्त घट्ट जरी तुम्ही मेहंदी केली तर व्यवस्थित कलर येणार नाही आणि तुमचे जे केस आहेत ते म्हणजे तुटायला लागतील, रफ होतील. रफ म्हणण्यापेक्षा तुटतात ते केस, कारण की खूप जास्त घट्ट मेहंदी तुमच्या केसांना तोडू शकते. तर आपली मेहंदी जी आहे ती व्यवस्थित भिजून तयार आहे आपल्या केसांना लावण्यासाठी. तर केस बघा, आता इथं माझे जे केस आहे ते शॅम्पू केलेले आहेत. कारण की कधीही तुम्ही मेहंदी केसांना लावताना जर खूप जास्त ऑइल केसांना असेल तर मेहंदीचा कलर हवा तसा कलर येत नाही. त्यामुळं परत मी ताईंना सांगते की बऱ्याच ताई म्हणतात की कलरच आला नाही, तर तुमच्या केसांना तेल असेल त्यामुळं तो कलर जो आहे तो आलेला नसेल किंवा मेहंदी जी आहे तुम्ही परफेक्ट निवडलेली नसेल. त्यासाठी सांगते की नुपूर मेहंदी किंवा गणपती छाप जी मेहंदी आहे त्याचा रिझल्ट मला खूप छान मिळतो आणि मी तेच शक्यतो वापरते. त्यामुळे तुम्ही सुद्धा ते ट्राय करू शकता. तर बघा, इथं व्यवस्थित केस जे आहेत ते वाळलेले आहे. शॅम्पू केला मी कारण की केसांना खूप जास्त तेल होतं, वाळलेले आहेत. आता इथं बघा कसं लावायची मेहंदी. तर या पद्धतीनं टाळवरचे थोडेसे केस घ्यायचे आणि तिथं व्यवस्थित या पद्धतीने बोटांनीच, शक्यतो ब्रशनी मला एवढं जमत नाही. तुम्हाला जर ब्रशनी जमत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही ब्रशनी लावू शकता. पण मला असं वाटतं की ब्रशनी मेहंदी खूप जास्त लागते आणि खूप वेस्टसुद्धा होते. त्यामुळे मी या पद्धतीनं हातानेच लावणं पसंत करते. आता ही जी मेहंदी आहे तुम्ही असं व्यवस्थित लावायची आहे आणि मेहंदी लावायला अजिबात कंजूसी करायची नाही. भरभरून मेहंदी व्यवस्थित लावून घ्यायची आहे. आणि इथं जो आंबाडा बांधलेला आहे त्याच्या बाजूचे जे केस आहेत बट काढायचे छोटे छोटे आणि त्या बटांना व्यवस्थित हाताने या पद्धतीने मेहंदी लावायची आणि परत त्या आंबाड्याभोवती फिट करायचे आहेत. आंबाड्याला अजिबात कुठलाही क्लच वगैरे लावायची गरज नाही. मेहंदी जेव्हा आपण भरपूर लावतो तेव्हा तिथं आंबाडा जो आहे तो फिक्स होऊन जातो, अजिबात क्लचची वगैरे गरज नाही. अशा साध्या सोप्या पद्धतीनं मेहंदी तुम्ही घरच्या घरी लावू शकता. बरेच जण आता पार्लरमध्ये मेहंदी लावणं पसंत करतात, पण ताईंनो बघा, पार्लरमध्ये किती पैसे जातात. हे किती रुपयाचं काम आहे, 25 ते 30 रुपयाचं काम आहे. पण पार्लरमध्ये आपले पैसे किती जातात. काही पार्लरमध्ये 500 रुपये सुद्धा मोजावे लागतात. काही पार्लरमध्ये 400, 300 तर शक्यतो नसेल मला वाटतं. कारण की मी एकदा दोनदा पूर्वी ट्राय केलं होतं तर तिथे 300 रुपये तर नव्हतं, 350-400 रुपये मेहंदी लावायचे होते. आणि तेही तिथं जाऊन बसा, तासन तास वेट करा, वेटिंगला नंबर लावा, ह्या बऱ्याच झंझट. आणि पार्लर पण जाणं पण सोपं नाही आहे. आपलं घरातली सगळी कामं टाकून तिथं जाऊन बसणं हे मला तरी परवडण्यासारखं नाही आहे. त्यामुळे मी काय केलं की बरेच मेहंदी लावायचे प्रकार वगैरे मी ट्राय केले आणि जे मला बेस्ट वाटलेले आहेत ते सगळे काही मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत. तर गेल्या बऱ्याच दिवसापासून मी ही पद्धत म्हणजे मी स्वतः फॉलो केलेली आहे, म्हणूनच मी तुमच्याशी शेअर करत आहे. मेहंदी भिजवण्याचे प्रकार वेगवेगळे असू शकतात, पण मेहंदी या पद्धतीनं जर तुम्ही लावलात, पार्लरमध्ये सुद्धा या पद्धतीनंच लावतात आणि एवढे सगळे पैसे मोजतात. तासाभराच्या कामाला तासभरसुद्धा लागत नाही. तुम्ही जर घरच्या घरी ही मेहंदी जर लावायला बसलात तर 10 ते 12 मिनिटामध्ये तुमची मेहंदी जी आहे ती लावून होते. जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिट लागतील, पण पार्लरपर्यंत जायलाच आपल्याला एखादा तास निघून जातो असाच. तर त्यासाठी आपला वेळ वाचेल, आपले पैसे वाचतील आणि आपल्याला आता माहीत नाही त्या मेहंदीमध्ये काय काय मिक्स केलेलं असतं, केमिकल असतं, कोणती मेहंदी असते, अजिबात विश्वास नाही पार्लरवाल्यांवरती. त्यामुळं आपण या पद्धतीनं घरच्या घरी नॅचरल पद्धतीनं स्वतःलाच मेहंदी लावू शकतो. आता बऱ्याच ताईंना हे जमत नाही, ताईंना प्रॅक्टिसची वगैरे अजिबात गरज नाही आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि व्यवस्थित तुम्हाला हे जमेल
आवडेल एवढं मात्र नक्की. काहीच अवघड नाही आहे यामध्ये, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर अशा पद्धतीनं सगळ्या केसांना व्यवस्थित मेहंदी लावून घ्यायची. आता बघा ताईंचा प्रश्न काय असतो की मेहंदी लावल्यानंतर किती तास आपण केसांना ठेवायची मेहंदी. ज्यांचे केस जे आहेत ते थोडेसे राट आहेत, म्हणजे जाड त्याची साईज आहे केसांची, त्यांनी साधारणतः 2.5 तास ठेवलं तर चालेल, 2.5 ते 3 तास ठेवलं तर चालेल. पण ज्यांचे केस खूप जास्त नाजूक आहेत किंवा केमिकल प्रक्रिया करून त्यांची मुळं जी आहेत ती नाजूक झालेली आहेत, लगेच केस गळतात, अशा ताई काय करू शकतात, हे जी मेहंदी आहे ते 2 तास तुम्ही केसांवरती ठेवू शकता. 2.5 तास नाही, 2 तास फक्त तुम्ही केसांवरती ठेवू शकता. आणि ज्यांचे केस व्यवस्थित आहेत, स्ट्रॉंग आहेत, त्या स्त्रिया किंवा त्या महिला काय करू शकतात, 2.5 ते 3 तासापर्यंत मेहंदी ते स्वतःच्या केसांवरती ठेवू शकतात, त्यापेक्षा जास्त नाही. आणि त्यानंतर व्यवस्थित मेहंदी धुवून काढायची. आता मेहंदी कशी धुवायची हा सुद्धा प्रश्न होता. तर मेहंदी कशी धुवायची, नॉर्मल पाण्याने आपल्याला मेहंदी धुवायची आहे. पहिल्या दिवशी शॅम्पू वगैरे अजिबात करायचा नाही आहे. नॉर्मल पाणी, आपण थंड पाणी जे असतं त्या पद्धतीचा, थंड पाणी तुम्हाला शक्यच नसेल तर खूप कमी कोमट असं पाणी तुम्ही यासाठी वापरू शकता. शॅम्पू, साबण काही वापरायचं नाही आहे, फक्त आणि फक्त पाण्याने धुवायची आहे पहिल्या दिवशी मेहंदी, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. 2 ते 2.5 तास नाजूक स्त्रियांनी आणि 2.5 ते 3 तास ज्यांचे केस जे आहेत, त्यांची केसांची मुळं जी आहेत स्ट्रॉंग आहेत, त्यांनी काय करू शकतात, त्या स्त्रिया काय करू शकतात, 2.5 ते 3 तासापर्यंत मेहंदी ठेवायची केसांवरती आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने, फक्त आणि फक्त पाण्याने ही मेहंदी धुवून काढायची. तर बघा या पद्धतीनं, अशा पद्धतीनं मी मेहंदी लावत चाललेली आहे. आणि आता इथं जे केस आहेत माझे दाट आहेत आणि त्यामुळं मला ही मेहंदी लावायला 12 ते 13 मिनिटाचा वेळ लागलेला होता. आता तुमचे जर केस खूप दाट असतील तर तुम्हाला सुद्धा 12 ते 13 मिनिट लागू शकतात. आणि जर तुमचे केस पातळ असतील तर 10 मिनिटांमध्ये सुद्धा एवढं काम जे आहे ते होऊ शकतं. आता बघा मेहंदी लावून तिथं पार्लरमध्ये तुम्हाला बसवलं जातं, त्या 2 ते 2.5 तासामध्ये इथं आपण घरी किती काम करतो आणि तो जो वेळ आहे तो सुद्धा आपला वाचणारा आहे. तर बघा इथं अशा पद्धतीनं आपल्याला 12 ते 13 मिनिटांमध्ये आपली मेहंदी जी आहे ती लावून होईल. आणि त्यानंतर मग तुम्हाला ही मेहंदी जी आहे ते धुवून काढायची आहे. मेहंदी लावून तुम्ही नॉर्मल कोणतंही तुमचं काम करू शकता, हँडवॉश करून. आणि मग 2 ते 3 तासानंतर तुम्ही व्यवस्थित मेहंदी जी आहे ते घरच्या घरी, शक्यतो बाथरूममध्ये धुणं टाळा, कारण की होतं काय, बाथरूम खूप घाण होतं, काळं होतं पूर्ण. आणि परत तिथं मेहनत करण्याऐवजी बाहेरच्या बाजूला तुम्हाला जागा वगैरे असेल तर तिथं तुम्ही ही मेहंदी जी आहे ते धुवून काढू शकता. मी तर शक्यतो, आमच्या इकडे बाहेर पटंगण आहे त्यामुळं तिथं मी बाहेर ही मेहंदी जी आहे ते धुवून काढते. आता सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण लगेच्या लग बाथरूममध्ये जर तुम्ही धुतलेली असेल मेहंदी तर लगेच्या लग तुम्ही बाथरूम क्लीन करा, जेणेकरून तुमचं बाथरूम जे आहे ते काळं होणार नाही, डागं पडणार नाहीत. जर तुम्ही नंतर करायला गेला 1-2 तासानंतर मग तिथं काळे काळे डागं पडतात. त्यासाठी सांगते, म्हणजे सगळे कामं सोपं व्हावे असं सांगते. आता राहिलेली मेहंदी जी आहे ती या पद्धतीनं तुम्ही टचअप करू शकता. बेबी हेअर्स जे असतात त्यांनासुद्धा मेहंदी लावा. हेअर ग्रोथसाठी सुद्धा ही मेहंदी जी आहे ती खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे, कारण की यामध्ये आपण टी ट्री ऑइल घातलेलं आहे आणि हेअर ग्रोथ खूप फास्ट होते टी ट्री ऑइलमुळं. तर नक्की बेबी हेअर्सनासुद्धा तुम्ही या पद्धतीनं समोरच्या छोट्या छोट्या केसांना ही मेहंदी लावून काढा. आता बघा मी वेट करणार आहे 2.5 ते 3 तासाचा, कारण की माझे जे केस आहेत ते थोडेसे स्ट्रॉंग आहेत. आणि त्यानंतर मग हेअर वॉश करणार आहे. इथं बघा आता हेअर वॉश केलेले आहे, केस वाळलेले आहेत. आणि हा आहे दुसरा दिवस. पहिला दिवस जो होता त्या दिवशी मी अजिबात तेल वगैरे लावलेलं नाही आहे. आता इथं 2 स्टेप आपण करणार आहोत. मेहंदी लावायची एक स्टेप झाली आणि मेहंदी लावून धुतल्यानंतर दुसऱ्या दिवशीची हे स्टेप आहे. आता दुसऱ्या दिवशीचं मी तुमच्याशी शेअर करते. बघा आता सुरुवातीचे केस बघा माझे पांढरे दाखवत होते आणि आता मेहंदीचा कलर जो आहे तो लाल चढलेला आहे केसांवरती. परफेक्ट कलर जो आहे तो चढलेला आहे. आता हेच आपल्याला हवं असतं केसांवरती व्यवस्थित. हा लाल जर कलर तुमच्यात चढला तर त्यानंतर पुढची स्टेप काय आहे ते सांगते. तर चला, पुढची स्टेप आहे आपल्याला इथं इंडिगो पावडर लावायची आहे. आता इंडिगो पावडर म्हटलं की अजिबात टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे, कारण की हे केमिकलवाली आपण इंडिगो पावडर वापरत नाही. नॅचरल मेहंदीसारखी एक इंडिगो पावडर मिळते तुम्हाला, म्हणजे ती नील वनस्पतीच्या पानांपासून बनवलेली आहे. मी तर हंसिका ही घेते, तुम्ही कोणतीही घेऊ शकता. शक्यतो तुम्ही ऑनलाईन मागवण्याचा प्रयत्न करा. आणि ही जी हंसिका आहे, आता माहीत नाही की ऑनलाईन दिसत नाही आहे ही जी आहे ती, तर तुम्हाला जर अवेलेबल झाली तर चांगलीच गोष्ट आहे. आणि नाहीच झाली तर तुम्ही कोणतीही दुसरी
इंडिगो पावडर ऑनलाईन मागवू शकता. आणि बऱ्याचदा होतं काय की दुकानामध्ये इंडिगो, आजकालची जी दुकानामध्ये इंडिगो मिळते ते थोडीसं कलर देत नाही. आता बऱ्याच ताईंचा हाच प्रश्न होता की इंडिगो पावडरने ताई कलर आला नाही. तर इथं इंडिगो पावडर जी आहे ती नॅचरल घ्यायची आपल्याला आणि ती शक्यतो ऑनलाईन मागवून घ्या. नाही म्हटलं तर एका चांगल्या कुठल्या तरी दुकानामधून तुम्ही इंडिगो पावडर जी आहे ती खरेदी करा. बघा, बऱ्याच दिवसाची जर इंडिगो पावडर असेल तर अजिबात ती कलर देणार नाही. तर इथं बघा हाच प्रॉब्लेम असतो. आता इंडिगो पावडरचं एक पॅकेट मी घेतलेलं आहे. अन्सिकाच्या एका बॉक्समध्ये 5 पॅकेटं तुम्हाला येतात. तर त्यातलं एक पॅकेट मी घेतलेलं आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे. आणि यानंतर आपल्याला काहीही करायचं नाही आहे. यात काय करायचं आहे, गरम पाणी थोडं थोडं घालायचं आहे. गरम पाणीच घालायचं आहे आपल्याला, कोमट नाही, गरम पाणी म्हणते मी. गरम पाणी घालायचं आहे आणि थोडं थोडं घालून ही एक पेस्ट व्यवस्थित बनवून घ्यायची आहे. तर बघा, मेहंदीनंतर ही स्टेप जर तुम्ही केलात, आता बऱ्याच ताई म्हणतात की केमिकल आहे. ताई, केमिकलवाली ते जे ब्रँड आहे ना, आपल्याला इंडिगो म्हणजे काय झालं, एक ब्रँड आहे. त्या ब्रँडलाच आपण इंडिगो समजून बसलेलो आहे. पण एका कंपनीचं नाव आहे इंडिगो. आणि हे जे आता आपण इंडिगो वापरतोय, ही मेहंदी, आता मेहंदी किंवा नुपूर मेहंदी यामध्ये फरक तुम्हाला लक्षात येत असेल. नुपूर हे एक ब्रँड किंवा एक कंपनी आहे आणि मेहंदी जी आहे ती नॅचरल असते, कोणतीही मेहंदी असते ती. तर तेच इथं तुम्हाला लक्षात यायला हवं. ती जी इंडिगो आपल्याला डोक्यात बसलेली आहे ॲडव्हर्टाईजमधून, म्हणजे टी व्हीवरती आपण ॲडव्हर्टाईज बघून जे डोक्यात बसलेलं आहे ते एक ब्रँड आहे किंवा ती कंपनी आहे. आणि ही जी आपण इंडिगो वापरतो, एक नॅचरल इंडिगो वापरतोय, नील वनस्पतीच्या पानांपासून बनवलेली ही पावडर आहे. तर लक्षात आलं असेल तुम्हाला की इंडिगो म्हणजे आपल्या डोक्यात एक गोष्ट फिक्स बसलेली आहे की केमिकलच. तर हे तसं नाही आहे. तर काय, हे एक पावडर आहे, नॅचरल पावडर आहे आणि ती नॅचरल पावडरच आपल्याला घ्यायची आहे. तर याची किंमत जी आहे एका बॉक्सची 125 रुपये आहे. 94 रुपयाला मला डिस्काउंट सहित मिळालेला आहे. तर बघा, ही इंडिगो पावडर मी घेतलेली आहे आणि व्यवस्थित या पद्धतीची पेस्ट जी आहे, तुम्हाला जवळून दाखवते, लाईट गेलेली आहे आता लक्षात येईना, ही खूप हिरवीगार असते आणि असाच कलर जो असतो इंडिगोला हवा असतो. तुम्हाला दाखवते आता लाईट लाव, म्हणजे थोडंसं प्रकाशामध्ये. तर बघा, कलर बघा तुम्ही, हा कलर आपल्याला इंडिगोचा पाहिजे. पिवळट रंगाच्या वगैरे इंडिगो ज्या असतात त्या खूप दिवसाच्या असतात, त्या तुम्हाला रिझल्ट देणार नाही. ताईंची इतर चूक होते. आता ही जी इंडिगो पावडर आहे, आपण पेस्ट जी बनवलेली आहे, साधारणतः 4 ते 5 मिनिट ठेवायचं आणि लगेच लावायला सुरुवात करायचं आहे. तर बघा, तुम्हाला लक्षात आलेला आहे, हा कलर जो आहे तो केसांवरती आलेला आहे मेहंदीने. आता यावरती जेव्हा आपण इंडिगो पावडर लावतो तेव्हा मग आपल्याला एकदम नॅचरल ब्लॅक कलर येतो. इंडिगो पावडरचा कलर जो आहे तो जांभळट असतो आणि या लालवट केसांवरती तुम्ही इंडिगो पावडर लावल्यानंतर लाल प्लस जांभळा हे मिळून ब्लॅक कलर तुम्हाला मिळतो. त्यामुळे सांगते की ही जी पद्धत आहे, आता माझ्याकडे ब्रश नाही आहे ताईंनो, किंवा मला ब्रशनी एवढं सोपं वाटत नाही, त्यामुळे मी या पद्धतीनं हातानेच वापरते. आणि बऱ्याच ताईंना इंडिगो पावडर जर सूट होत नसेल तर त्यांनी काय, म्हणजे सुरुवातीलाच फर्स्ट टाईमच त्या ताई जर लावत असतील तर त्या काय करू शकतात, थोडंसं पॅच टेस्ट म्हणजे साईडला लावून मग तुम्ही ट्राय करू शकता. किंवा तुम्हाला असं थोडंसं गरगरलं नाही किंवा डोळ्याला त्रास झाला नाही, आता हे काही केमिकल नाही आहे, असं काही डोळ्याला त्रास वगैरे असं काही भाग नसतो. पण तरीसुद्धा मी सांगते की अगोदर तुम्ही थोडंसं ट्राय करूनच मग लावा. माझ्या तर दिसण्यामध्ये आतापर्यंतच्या पाहण्यामध्ये असं दिसलेलं नाही आहे की कोणाला या इंडिगो पावडरने चक्कर वगैरे आली. पण जेव्हा तुम्ही केमिकलच्या इंडिगो पावडर वापरता त्या तुम्हाला डोळ्यांवरती भयंकर परिणाम करतात. तुमच्या डोळ्याच्या खाली सर्कल पडतात, काळी सर्कल वर्तुळे जी असतात ती पडतात. पण याने तसं काही होत नाही, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आता ही जी इंडिगो पावडर आहे ती संपूर्ण केसांना लावायची का नाही ताईंनो, जिथं तुम्हाला लावायची असेल तर लावा, अजिबात काही प्रॉब्लेम नाही. पण मी तर सांगेन की जिथं तुमचे पांढरे केस आहेत तेवढ्या भागामध्येच ही इंडिगो पावडर लावा. अजिबात गरज नाही आहे संपूर्ण केसांना वगैरे लावायची. तर मी तर एवढंच ट्राय केलं होतं की जिथं माझे पांढरे केस आहेत तिथंच लावलेलं होतं, संपूर्ण केसांना अजिबात लावलेलं नव्हतं मी. तर बघा, अशा पद्धतीनं मी लावून घेते. आणि आता परत प्रश्न करणार की इंडिगो पावडर केसांवरती किती तास ठेवायची. तर कमीत कमी 2 तास, जास्तीत जास्त तुम्ही ह्या इंडिगो पावडरला 4 ताससुद्धा केसांवरती ठेवू शकता, काहीच हरकत नाही. तर त्यानंतर मग परत तुम्हाला काय करायचं असतं की नॉर्मल पाण्याने परत तुम्ही ही जी इंडिगो पावडर आहे ते धुवून काढू शकता. शक्यतो परत सांगते की थंड पाण्याने धुण्याचा प्रयत्न करा आणि दुसऱ्या दिवशी, आणि ते असंच सोडून द्या,
धुतल्यानंतर केस जे आहेत ते असे सोडून द्या आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ऑइल करून परत मग शॅम्पू वगैरे करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला जर वाटत असेल की ड्राय होतील केस वगैरे, नाही ताईंनो, दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा ऑइल लावता तेव्हा हे जे आहे व्यवस्थित तुमचे केस जे आहेत ते नॉर्मल कंडिशनमध्ये येतात. आणि इथं बघा, आता हाताचा जो कलर आहे तुम्हाला जांभळट दिसत असेल, हिरवट जांभळट दिसत असेल, तर हा जो कलर आहे तो इंडिगोचा असतो. आता क्लिअर दिसत नाही आहे व्हिडिओमध्ये, तरी पण हा जो कलर आहे तो इंडिगोचा आहे. तर इंडिगो पावडर धुतल्यानंतर मग तुम्हाला केसांचा जो कलर तुम्हाला दिसणार आहे तो काळाच दिसणार आहे. या सगळ्या स्टेप ज्या आहेत ते व्यवस्थित फॉलो केल्यानंतर रिझल्ट जो आहे तो तुम्हाला 100% मिळणार आहे. तर अशा तिसऱ्या दिवशी तुम्ही काय करू शकता, व्यवस्थित केसांना तेल लावू शकता, मसाज करू शकता हलक्या हाताने. त्याच्यानंतरच्या दिवशी तुम्ही म्हणजे रात्रभर हे जे तेल आहे केसांना ठेवायचं आहे, व्यवस्थित भरभरून तेल लावायचं आहे आणि त्याच्यानंतर सकाळी उठून तुम्ही केस जे आहेत ते शॅम्पूने धुवू शकता. तर अशा करते तुम्हाला यानंतर रिझल्ट जो आहे तो 100% मिळणार. मी तरी याची गॅरंटी देऊ शकते. फक्त इंडिगो पावडर निवडताना व्यवस्थित निवडा, एवढंच सांगणं आहे. तर व्हिडिओ लक्षात आला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहे ते घेऊन येत असते. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. परत आपली भेट होणारच आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.